भंडाऱ्या डोंगरावरती स्त्रीला आईचा दर्जा दिला। जाई व तू माते न करी सायास। त्या तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये छत्रपतींनी उपदेश घ्यावा आणि कल्याणच्या सुभेदारांची सुनीचा प्रसंग ज्या वेळेस घडला, काय घडलं गड्या राजू आवाज देत राहा थोडासा, साऊंड पाहून गेला तर हे कमिटीवाल्याकडून घेऊन देत पैसे। ऐका, कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आपण माहित आहे? कुठल्या? बंद करावं लागेल इथून कुठं सांगणं। तुकोबरांचा महाराष्ट्र आहे, ज्ञानोबरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। तेली माळी धनगर सोनार सांबार बहुजन भटला सुद्धा सातार साडी माळी कोष्टी धनगर बहुजन समाज या माती करता स्वतःच्या देहाचे बलिदान दिले। तेव्हा हे हिंदवी स्वराज्य मंदिराच्या कळस, घराच्या पुढची तुळस, माता मावल्यांच्या कपाळावरचं कुंकुल वार करण्याचं गंध जिवंत राहिलं। हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे। अरे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसते, अगर एक छत्रपती शिवाजी महाराज नव्हते तो सबके सुन्नत होते। त्या महाराष्ट्रात आपण आलोय, आज लाज वाटते आहे आम्हाला का हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे सांगण्याकरता। काय बोलताय महाराज तुम्ही? हो, 3.5 वर्षाची मुलगी पुरत नाही आपल्याला। जिकडं तिकडे इलेक्शनाचं वारा आहे, जो तो प्रचाराच्या पर्यंत कालपर्यंत भिडला होता। 15-20 दिवस झाले हो। 3.5 वर्षाच्या पोरीवरती अत्याचार झाला नव्हे, दगडाला ठेचून काढलं तरी त्या आरामखोराला अजूनही फाशी झाली नाही। कुठल्या महाराष्ट्रात राहतोय आपण? अरे शैतान एक रात में इंसान बन गए, जितने नमक खराब थे कप्तान बन गए। कोई टोपी तो कोई पगड़ी बेच देता है, मिले अच्छा भाव जज अपनी खुर्ची बेच देता है। तवायफ तो फिर भी अच्छी है क्योंकि वो सीमित है कोठे तक, पुलिस वाला चौराहे पे अपनी वर्दी बेच देता है। अरे प्यार में कुर्बान है मासूम सी लड़की जिस पर बना के उसका वीडियो वो प्रेमी बेच देता है। अरे जान गंवा दी वतन पे जिन बेनाम शहीदों ने, कोई हरामखोर नेता इस देश को बेच देता है, इस देश को बेच देता है। कुठे आहे आपण? कुठे राहतोय आपण? आपल्या बहिणी सुरक्षित आहे? 15 दिवस लागले हो। आता असं वाटतंय महाराष्ट्रापेक्षा यूपी मध्ये जाऊ। लुंगीवाला बाबा, गायवाला, सकाळी 11ला बलात्कार झाला उत्तर प्रदेशात। घरी जा, गुगल यूट्यूब सगळं सर्च करून घ्या। 11ला बलात्कार, 4 वाजता त्या नराधामाला एन्काउंटर न उडवला। एकदा महाराष्ट्राच्या मातीत असे असा अपराध करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचं जर शासन लागू झालं, रांझ्याच्या पाठीत भिकाजी गुजर मुलींना आत्महत्या करून घेतली। मासाहेब जिजाऊंच्या स्वखर्चा करता लावलेलं पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये रांझेगाव, बाप धावत आला, मासाहेब मासाहेब मासाहेब। काय झालं मासाहेब? काय झालं काय विचारता? आमच्या मुलीवरती अत्याचार झाला मासाहेब आणि आमच्या मुलीने आत्महत्या केली मासाहेब। कोण आहे तो नराधम? सांगितलं मासाहेब राज्याचा पाटील शिवाजी राजे पाठीमागे उभे आहे, कौशल्या माता। मुलगा त्या दिवशी आदर्श घडतो आपला ज्या दिवशी आई आपल्या मुलावरती संस्कार टाकते। छत्रपती शिवाजी महाराजांकडे मागे पाहताय आऊसाहेब जिजाऊ शिवबा जी आऊसाहेब याच्याकरता स्वराज्य केलं का आपण? याच्याकरता रयतेवरती सुखाचं छत्र धरलं का आपण? अरे जर आपल्या स्वराज्यामध्ये जर आपल्या मुली बळी सुरक्षित असेल, अरे शेताच्या पिकाचं रक्षण जर कुंपण करत असेल, जर कुंपण शेतातलं पीक खाऊ लागलं तर पिकानं जायचं कुठं? अरे रयतेचं रक्षण करते, जर भक्षण करते झाले तर रयतेनं जायचे कुठं? महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जा बेफोरण कैद करा। राज्याच्या पाटलाला उपस्थित केलं, गुन्हा कबूल झाला। बेफोरण आत्ताच्या आता याचा चौरंगा करा। गुडघ्यापासून पाय, मनगटापासून हात, गुडघ्यापासून हात कलम करा। तो जर कायदा एकदा महाराष्ट्रात लागू झाला
व्यासपीठाची शपथ घेऊन सांगतो पुन्हा बलात्कार महाराष्ट्राच्या मातीत होणार नाही. आपण धर्माकरता जागृत झालं पाहिजे. कीर्तन रोज ऐकतोय आपण, भागवत रोज ऐकतोय आपण. मी माफी मागून एक वाक्य बोलतो, आपल्या पोरींच्या हातात अँड्रॉइड मोबाईल दिल्यापेक्षा एक काठी द्या, लाठी काठी आपल्या पोरीला शिकवा. कराटे आले पाहिजे. हसन बिसन हुसेन एखादा अंगावर आला ना, तिघ जण एकाला एवढं बदकाळलं पाहिजे आपल्या पोरीला का दोघं हातातच नाही सापडले पाहिजे. कारण सांगतो कोणाच्या भरोशावर बसू नका. कारण या जगात कार्य घडून गेल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी घडते. माझ्या रोजच्या कीर्तनाची सुरुवातच मी या गोष्टीनं करून राहिलो, कारण मी एका गाडीच्या पाठीमाग लिहिलेलं वाक्य होतं, हॉर्न मत बजाइए हिंदू अभी सोया है. हिंदू थोडा जागृत झाला, थोडा हिंदू थोडा जागृत झाला म्हणून अयोध्येला प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं. हिंदू थोडा जागृत झाला. 25 तारखेला मागच्या आताच्या राम मंदिराच्या मंदिरावरती धर्मध्वज फडकला. ये हिंदुस्तान अब हिंदू का हो गया. विठाला विठाला. ज्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो, अरे राजे झाले, बादशाह झाले, शहीनशाह झाले, अरे झाले भाऊ होते ना भाऊ, पण जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे. महाराजांच्या आधीही राजे झाले, नंतरही राजे झाले. का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजूनही जिवंत आहे? त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण, जगाच्या पाठीवर एक असा पहिला राजा झाला का ज्या राजाच्या दरबारामध्ये बाई नाचली नाही, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं, स्त्री ही स्वराज्यातील असो का परराज्यातील असो, स्त्री ही हिंदूच्या देवाऱ्यातली देवी आहे, तिचं पूजन झालं पाहिजे, मग ते हिंदूची असो का मुसलमानाची असो. अरे दुनिया पे राज किया था उसने, दुनिया पे राज किया था उसने, जिसमें उसका औलाद का था, कभी किसी के सामने सर नहीं झुकाया क्योंकि वो हिंदू की औलाद था. महाराज माझ्या राजा एवढा आदर्श होता ना, राजे ज्या वेळेस घोड्यावर बसायचे, भवानी तलवारीवरती हात ठेवायचे, त्यावेळेस मोगल माझ्या राजाकडे सरदार पाहिजे ना, त्यांच्या मनात एक भाव येत होता. अरे बड़े के पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते थे, उठा के सज्जन से घोड़े पे सवार होते थे, कहते थे दुश्मन के बंदे, कहते थे दुश्मन के बंदे, काश हम भी मराठा होते. त्या मातीत आलो, जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला, एकच राजा.